तर हे आपल्या या मदरबोर्डवरती माउंट केल्यानंतर ते वेगळ्या कमांड ॲक्सेप्ट करून किंवा प्रोसेस करून आपल्याला वेगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करत असतं आणि ह्याच्यावरती हजारो कमांड्स दिल्यानंतर त्या कमांड प्रोसेस होत असतात. त्यामुळं आपण हार्ट ऑफ पी सी, जसं आपल्या शरीरामध्ये हार्ट असतं तसं हा सी पी यू किंवा कॉम्प्युटरचं हार्ट म्हटलं तरी चालेल. तर हा एक नंबरचा पार्ट झाला तो सी पी यू. त्यानंतर हा सी पी यू ज्याच्यावरती माउंट केला जातो आणि माउंट केल्यानंतर वेगवेगळे डिव्हायसेस थ्रू आपल्याला हजारो येणाऱ्या कमांड्स वेगवेगळ्या डिव्हायसेसला प्रॉपर कम्युनिकेट केल्या जातात. तो पार्ट म्हणजे मदरबोर्ड. हा आहे मदरबोर्ड. आपल्या पी सीमध्ये वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या कंपनीचे मदरबोर्ड असतात. तर हा एक 41 नंबरचा म्हणजे G41 मॉडेलचा मदरबोर्ड आहे. तर हा मदरबोर्ड बघितला तर आपल्या लक्षात येईल की सर्वात प्रथम आपण मेन जो सी पी यू आहे, जो आपण हा प्रथमचा सी पी यू बघितला, तर तो सी पी यू या मदरबोर्डवरती या लोकेशनला माउंट केला जातो. तर हा माउंट केल्यानंतर ह्याच्यावरती जो पार्ट ठेवला जातो हा सी पी यू फॅन, म्हणजे सी पी यू आपला कूल ठेवण्यासाठी हा त्याच्यावरती फॅन माउंट केला जातो. आणि फॅन माउंट केल्यानंतर हा फॅन फिरण्यासाठी हा पॉवर सप्लायचा कनेक्टर आहे. तो पॉवर सप्लायचा कनेक्टर या लोकेशनला जोडला जातो. तर अशा पद्धतीचा हा सी पी यू मदरबोर्डवरती आपण माउंट केल्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो रॅम. ही रॅम DDR3 प्रकारची आहे. ही अशा पद्धतीची रॅम असते आणि ही रॅम या ठिकाणी माउंट केली जाते. हे रॅमचे 2 स्लॉट आहेत. ह्या कोणत्याही एका स्लॉटमध्ये आपण रॅम माउंट करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो ग्राफिक्स. आता ग्राफिक्स बघण्याच्या अगोदर आपण ह्या मदरबोर्डला कोणकोणत्या प्रकारचे आउटपुट आणि इनपुट डिव्हायसेस आहेत याच्याबद्दल माहिती घेऊया. तर सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर हा मदरबोर्ड आहे. या मदरबोर्डला टॉपला USB डिव्हायसेस आहेत. म्हणजे ह्या USB थ्रू आपण कोणत्याही प्रकारचा कीबोर्ड, माऊस, पेन ड्राईव्ह, प्रिंटर किंवा एनी टाईप ऑफ डिव्हायसेस ह्या USB जोडू शकतो. त्यानंतर हा सिरियल पोर्ट आहे, 9 पिन सिरियल पोर्ट आहे. त्यानंतर हा VGA पोर्ट, म्हणजे ह्याला आपण मॉनिटर जोडू शकतो आणि ह्याचं डिस्प्ले म्हणजे आउटपुट बाहेर काढू शकतो डिस्प्लेसाठी. त्यानंतर हे आणखीन एक 4 USB पोर्ट आहेत. त्यानंतर हा लॅन पोर्ट जो नेटवर्किंगसाठी किंवा इंटरनेटसाठी वापरला जातो. 10/100 स्पीडचा हा लॅन पोर्ट आहे. त्यानंतर हे ॲडिओ जॅक आहे. ॲडिओ जॅक म्हणजे काय, 3 प्रकारचे आहेत. ह्याच्यामध्ये एक माईक इन, त्यानंतर ॲडिओ, स्पीकर आउट आणि लाईन इन म्हणजे दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसची जर लाईन आपल्याला इन द्यायची असेल तर हे लाईन इन पण देऊ शकतो. अशा प्रकारची ही बॅकसाईडची सी पी यूच्या बॅकसाईडला जे आपण मदरबोर्डचा पार्ट दिसतो तो हे अशा पद्धतीने असतो. नंतर आपण चेक करूया की तो कशा पद्धतीने दिसेल. तर ही बॅक साईड आहे. त्यानंतर मदरबोर्डवरती जी मेन सॉकेट्स आहेत, वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पार्ट्स माउंट करायचे आहेत, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हा जसा आपण पार्ट बघितला, इथं आपण रॅम माउंट करणार आहे. ओके. त्यानंतर इथं सी पी यू माउंट करणार आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा ग्राफिक्स कार्डशी रिलेटेड आहे, PCI एक्सप्रेस ग्राफिक्स कार्ड. आणि हा PCI स्लॉट, म्हणजे इथं एक्स्ट्रा आपण लॅन कार्ड, साऊंड कार्ड किंवा कोणतंही PCI कार्ड इथं आपण एक्स्ट्रा जोडू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या लोकेशनला जर बघितलं तर ह्या SATA कनेक्टर आहेत. म्हणजे आपल्या हार्ड डिस्कला जोडण्यासाठी हे SATA कनेक्टर आहेत. म्हणजे प्रकारचा मदरबोर्ड असल्यामुळं आपल्याला डेटा केबल कुठं जोडली जाते आणि त्याचा कनेक्टर कशा पद्धतीचा असतो किंवा ती केबल कशा पद्धतीची असते हे तुम्हाला दाखवतो. ही अशा पद्धतीची केबल असते. ह्याला पूर्वी DVD रायटर, हार्ड डिस्क अशा पद्धतीचं जोडलं जायचं. तर ह्या लोकेशनला ही केबल जोडली की ही त्यानंतरचा जो पार्ट येतो तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्या मदरबोर्डला आपल्याला पॉवर सप्लाय द्यावा लागतो. पॉवर सप्लाय ह्या मदरबोर्डला दिल्यानंतर चालू होतो. तर पॉवर सप्लाय देण्यासाठी ह्या 24 पिन कनेक्टर आहे आणि 4 पिन, म्हणजे 24 पिन कनेक्टरचा SMPS आपल्याला घ्यावा लागेल. त्यासाठी हा जर बघितला हा SMPS आहे. तर हा SMPSमध्ये जर आपण बघितलं तर 24 पिन कनेक्टर म्हणजे जसं आपण हे जे पिन बघितल्या ह्या 24 पिन आहेत आणि ह्या 24 पिन कनेक्टर आपण ह्या मदरबोर्डवरती जोडायचा असतो. त्यानंतर हा 4 पिन कनेक्टर म्हणजे या लोकेशनला हा 4 पिन कनेक्टर जोडायचा असतो. आणि ह्या ज्या ॲडिशनल केबल्स दिसतात ह्या आपल्याला हार्ड डिस्कला पॉवर सप्लाय देण्यासाठी असतात. तर नंतर ह्या डिव्हाइसचा आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊ.
तर हा झाला मदरबोर्ड. मदरबोर्डवरती कोणकोणत्या प्रकारचे सॉकेट आहेत आणि मदरबोर्ड कशा पद्धतीनं वर्क करतो हे आत्ताच आपण नंतर बघू, पण ह्या पद्धतीचे हे पार्ट आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा हा सिमॉस बॅटरी. सिमॉस बॅटरी म्हणजे ज्या वेळेला आपला PC बंद असतो 1 दिवस 2 दिवस किंवा 12 तास 24 तास, त्यावेळेला डेट आणि टायमिंग ॲक्युरेट दाखवण्यासाठी या सिमॉस बॅटरीचा वापर केला जातो. तर ही 3 व्होल्टची सिमॉस बॅटरी आहे, CR2032 म्हणून मॉडेल आहे. तर अशा पद्धतीचा हा आपला मदरबोर्ड आहे. मदरबोर्ड या वेगळ्या कंपनीनुसार, ह्या वेगळ्या मॉडेलनुसार आणि वेगळ्या प्रोसेसरनुसार त्याचे डिझाईन बदलत असतं आणि त्याचे मॉडेल नंबर बदलत असतं. तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सॉकेट इनबिल्ट आहेत किंवा माउंट आहेत, त्यामुळे आपण ह्या मदरबोर्डची माहिती घेतो. तर अशा पद्धतीचा हा झाला मदरबोर्ड. मदरबोर्डवरती त्यानंतर जसं आपण प्रोसेसर बघितला, मदरबोर्ड बघितला, त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी ही रॅम जी आहे ही DDR3 प्रकारची आहे. तर हिथं आपण माउंट करू शकतो. तर ही रॅम माउंट करत असताना तुमच्या लक्षात येईल की रॅमच्या ह्या सॉकेटला एका साईडला जास्त डिस्टन्स आहे, एका साईडला कमी डिस्टन्स आहे. त्या पद्धतीनं रॅम अशा पद्धतीनंच बसवायची की डायरेक्ट जर उलटी बसवलं तर ती डॅमेज किंवा तशीच प्रेस करून बसवली तर बर्न होण्याचे चान्सेस आहेत. तर ती रॅम अशा पद्धतीनं ह्या सॉकेटला आपण इथं बसवू शकतो. 2 सॉकेट आहेत, त्यापैकी एका सॉकेटला आपण रॅम बसवली. तर अशा पद्धतीचा हा तिसरा पार्ट जो होतो तो रॅम. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ग्राफिक्स. ऑलरेडी ह्याच्यावरती ऑनबोर्ड ग्राफिक्स आहे, म्हणजे ह्या विजय थ्रू आपण आउटपुट घेऊ शकतो. तरी पण ॲडिशनल ग्राफिक्स म्हणून हे ग्राफिक्स कार्ड आहे. हे ग्राफिक्स कार्ड जर बघितलं तर इथं तुमच्या लक्षात येईल ह्या ग्राफिक्स कार्डला ह्या VGA पोर्ट आहे, HDMI पोर्ट आहे आणि DVI पोर्ट आहे. म्हणजे हे तिन्ही पोर्टचे कोणत्याही प्रकारचे मॉनिटर किंवा TV आपण ह्याला जोडू शकतो. तर हे झालं ग्राफिक्स कार्ड. ग्राफिक्स कार्ड वेगवेगळ्या कंपनीच्या ब्रँडनुसार 2GB 4GB 6GB अशा वेगळ्या मॉडेल्समध्ये येतं. हे ओल्ड मॉडेलमध्ये आहे 2GBचं ग्राफिक्स कार्ड. हे जे आहे ते याच्यावरती हिटसिंक आहे, म्हणजे गरम होऊन CPU बंद पडू नये किंवा प्रॉब्लेम काही येऊ नये म्हणून हे एक हिटसिंक आहे. तर हे झालं हे ग्राफिक्स कार्ड. त्यानंतरचा जो पार्ट येतो आहे तो SMPS, जो आपण ऑलरेडी बघितला आहे, तरी पण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. हा SMPSचा बॅक साईडचा पार्ट. बॅक साईडचा पार्ट जर बघितला तर हा पॉवर सप्लाय इनपुट दिला जातो. हा पॉवर सप्लाय इनपुट दिलं जात असताना हा 230 व्होल्ट AC पॉवर सप्लाय इनपुट द्यावा लागतो. आणि त्यानंतर ह्याला इनपुट दिल्यानंतर हा जो पॉवर सप्लाय आउटपुट देतो ते आपल्या मदरबोर्डला आउटपुट देतो. म्हणजे मदरबोर्ड तो इनपुट घेत असतो. तर मदरबोर्ड इनपुट घेत असताना आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉकेट्स आहेत, ही सॉकेट्स आपण कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या डिव्हाइसला पॉवर दिली जाते तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हा मदरबोर्ड बघितला तर ह्याच्यावरती हा SMPS थ्रू आपल्याला पॉवर द्यावी लागेल. जसं मगाशी बघितलं हा 24 पिनचा पॉवर कनेक्टर आहे, जो आपण या मदरबोर्डवरती इथं माउंट करू शकतो. अशा पद्धतीनं हा 24 पिनचा पॉवर कनेक्टर इथं माउंट केला. त्यानंतर 4 पिन कनेक्टर पण जोडावा लागतो. त्याशिवाय आपला मदरबोर्ड वर्क होणार नाही. मदरबोर्ड जर चालू झाला नाही तर पुढे प्रोसेसर चालू होणार, CPU चालू होणार नाही. तर हा 4 पिन कनेक्टर. त्यानंतर हे 3-4 कनेक्टर्स जे दिसतात हे पॉवर कनेक्टर आपल्या हार्ड डिस्कला, DVD रायटरला किंवा इतर 1-2 हार्ड डिस्क असतील तर त्या डिव्हाइसेसला पण आपण जोडू शकतो. तर अशा पद्धतीचा हा पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लाय नंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो आहे ज्याच्यामध्ये आपण आपला डेटा स्टोअर करून ठेवला जातो तो पार्ट म्हणजे हार्ड डिस्क. ही जी हार्ड डिस्क आहे SATA हार्ड डिस्क आहे. अगदी ही 80 GBची हार्ड डिस्क आहे, म्हणजे फार 10 वर्षापूर्वीची हार्ड डिस्क आहे. अशा पद्धतीची हार्ड डिस्क आता 1 TB 2 TB 4 TB 8 TB अशा वेगवेगळ्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार हार्ड डिस्क मिळत असतात. पण जी आपण आता जुन्या प्रकारची हार्ड डिस्क घेतो आहे ती हार्ड डिस्क आहे 80 GB. तर ह्या हार्ड डिस्कला पाठीमागे जर बघितलं हा इथं SATA कनेक्टर, जो आपण इथं जो कनेक्टर आहे त्याचं कनेक्शन इथं द्यावं लागतं. आणि इथं SATA पॉवर, म्हणजे हे जे SMPS किंवा पॉवर सप्लायमधून जो कनेक्शन येतं ते कनेक्शन आपल्याला इथं जोडावं लागतं. आणि
दुसरं जे कनेक्शन आहे ह्याला पॉवर दिल्यानंतर ह्याचा डेटा इन किंवा आउट होणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी मदरबोर्डला हे कनेक्शन जोडणं गरजेचं असतं. तर मदरबोर्डला जोडण्यासाठी ही अशा पद्धतीची केबल येते. ह्या केबलला आपण SATA डेटा केबल म्हणतो. दोन्ही साईडला सेम कनेक्टर्स असतात. ही केबल जरी रेड कलरची दिसत असेल तर ब्लॅक रेड कलर हा वरती असतो वेगळ्या प्रकारचा, पण त्याचं फंक्शन आणि वर्किंग एकच असतं. तर हा कनेक्टर आपण मदरबोर्डवरती प्रॉपर सॉकेट ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने जोडला. त्यानंतर हा हार्ड डिस्कवरती जोडला. हे झालं, याचं कनेक्शन झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जस्ट हे कशा पद्धतीने जोडलं जातं याची माहिती घेतोय. हे आपण डिस्कनेक्ट करूया. ही हार्ड डिस्क आहे. त्यानंतर आता सध्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे SATAमध्येच SSD येते. SSD टेक्नॉलॉजीची हार्ड डिस्क. ही हार्ड डिस्क पण आपण या जुन्या PCला पण जोडू शकतो, कारण याला आणि याला सेम कनेक्शन आहेत. म्हणजे SATA पॉवर कनेक्टर जोडला आणि SATA डेटा केबल जोडलं तर अशा पद्धतीची SSD पण इझिली आपल्या ह्या PCवरती वर्क करू शकते, डेटा स्टोअर करू शकतो, किंवा आपल्याला कोणतेही सॉफ्टवेअर किंवा अँटीव्हायरस इन्स्टॉलेशन OS इन्स्टॉलेशन करून आपण ह्याच्या थ्रू आपला PC रन करू शकतो. तर हे डिस्कनेक्ट करूया. कारण सर्वात प्रथम आपल्याला CPU जोडावा लागेल याच्यावरती. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा CPU आहे. हा CPU आपण त्याच्या ठिकाणी माउंट करूया. CPU माउंट करत असताना हा लॉक आहे CPUचा. हे जर बघितलं तर अशा पद्धतीने लॉक काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचा लॉक आहे. आणि हे दोन्ही साईडला ह्याची 2 सॉकेट आहेत म्हणजे लॉक होण्यासाठी. तर हे अशा पद्धतीने जर CPU ह्याच्यावरती ठेवावा लागेल आणि हा परत लॉक करावा लागेल. ओके, हा CPU घट्ट आणि व्यवस्थित पॅकिंग झालेला आहे. तर मदरबोर्डवरती आपण CPU जोडला. CPU जोडल्यानंतर रॅम जोडली. रॅम जोडल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे CPUवरती फॅन जोडावा लागतो. आता जस्ट आपण टेस्ट करतोय म्हणून, अदरवाईज इथं हीटसिंक आहे. जर ही ब्लॅक कलरची जर बघितली ना, हीटसिंक पूर्णतः सुकून गेलेली आहे. हे प्रोसेसर आणि फॅनच्या मध्ये आपल्याला हीटसिंक ही लावावीच लागते. तर आत्ता आपण हीटसिंक लावणार नाही, ह्या पद्धतीनेच ॲज इट इज जस्ट डेमो बघणार आहे. त्यामुळं हा फॅन आहे तो याच्यावरती आपण जोडणार आहे. हा फॅन जोडला. फॅन जोडल्यानंतर हा फॅनला पॉवर सप्लाय देणं गरजेचं आहे. तर पॉवर सप्लाय देण्यासाठी या साईडला पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लाय म्हणजे पॉवरचं सॉकेट आहे. हे पॉवरचं सॉकेट रॅमच्या पलीकडल्या साईडला आहे. तर ह्याच्या पद्धतीनं पॉवरचं सॉकेट जोडले. त्यानंतर हे आपण ह्याच्यावरती प्रोसेसरवरती हा फॅन जोडला. फॅन जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फॅनला आपण चारही साईडला 4 लॉक आहेत. हे लॉक प्रॉपर होणं गरजेचं आहे. ते लॉक प्रॉपर झालं तरच तुमचा CPU हीट झालेला CPU कूल होऊन कंटिन्यूअस तुम्हाला वर्किंग देईल. अदरवाईज जर प्रॉपर लॉक नाही झाला तर CPU बर्न होण्याचे, गरम होऊन हीट होण्याचे आणि बर्न होण्याचे चान्सेस आहे. तर अशा प्रकारे हा CPUवरती आपण फॅन जोडलेला आहे. फॅन जोडल्यानंतर ऑलरेडी रॅम जोडलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर ग्राफिक्स कार्ड गरजेचं असेल तर आपण हे ग्राफिक्स कार्ड अशा पद्धतीने ह्याच्यावरती माउंट करूया. ओके, ग्राफिक्स कार्ड अशा पद्धतीने माउंट झालेला आहे. त्यानंतर पॉवर सप्लाय, ज्याच्या थ्रू पॉवर दिली जाते तो पॉवर सप्लाय SMPS, आपण शॉर्टकटमध्ये त्याला SMPS म्हणूया. तो SMPS पण जोडून घेऊया. अशा पद्धतीनं SMPSचं 24 पिनचं सॉकेट आपण याच्यावरती जोडले. त्यानंतर 4 पिनचं सॉकेट पण जोडूया. याच्या साईडलाच त्याचं सॉकेट आहे. तर अशा पद्धतीचं 4 पिनचं सॉकेट आपण जोडूया. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हार्ड डिस्क. हे हार्ड डिस्क जोडणं गरजेचं आहे. हार्ड डिस्कला आपण पॉवर सप्लाय देऊया. पॉवर सप्लाय देण्यासाठी एक SMPSचा कडून आलेला कनेक्टर हार्ड डिस्कला जोडूया. आणि डेटा कनेक्ट होण्यासाठी म्हणजे त्याचा इनपुट आउटपुट देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही SATA केबल. ही SATA केबल सेम आपण
हार्ड डिस्कच्या लेवलला आपण हार्ड डिस्कला जोडूया. तर अशा पद्धतीने हे आपण हार्ड डिस्क जोडलेले आहे. तर हे ओपनमध्ये आपण जोडलेलं आहे, तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. आणि ही एक आय डी केबल आहे, ह्याला आय डी केबल म्हणतात, जुन्या प्रकारची केबल आहे. ही केबल पण आपण ह्याला जोडूया. ओके, तर ह्याला आपण DVD रायटर जोडू शकतोय, हार्ड डिस्क जोडू शकतोय. हे जवळजवळ 7 ते 8 डिव्हायसेस वर्क करत असतात. आणि प्रत्येक डिव्हायसेसला तेवढंच महत्त्व आहे जेवढं महत्त्व रॅमला आहे, हार्ड डिस्कला आहे, CPU ला आहे किंवा SMPSला आहे, तेवढंच महत्त्व एखाद्या पॉवर कनेक्टरला किंवा पॉवर सप्लायला पण आहे. तर अशा पद्धतीनं हे आपला CPU जोडून रेडी झालेला आहे. आपण ओपनच जोडलेला आहे. तर अशा पद्धतीची पॉवर सप्लाय जोडला आपण इथे. पॉवर सप्लाय जोडल्यानंतर हे पिन जर आपण जोडली म्हणजे सॉकेटला जोडल्यानंतर हा आपला CPU चालू होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण हे बघण्यापाठीमागचं रिझन म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस कोणकोणत्या प्रकार, जसा हा कीबोर्डचा कनेक्टर आहे, जसं मगाशी मी म्हटलं तुम्हाला ह्या डिव्हायसेसला USB ला हा जोडण्यासाठी कीबोर्ड, माऊस, एखादा प्रिंटर किंवा वेब कॅमेरा अशी वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस असतात, ते USB ला जोडण्यासाठी असतात. तर आपला हा कीबोर्ड पण जोडलेला आहे. तर हे तुम्हाला जेवढं बाहेरून किचकट दिसतंय तेवढं आत किचकट काहीच नसतंय, कारण हे एका कॅबिनेटमध्ये किंवा बॉक्समध्ये जोडलं जातं आणि अतिशय सुटसुटीतरित्या वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये हे सगळे पार्ट जोडले जातात, त्याला स्क्रूइंग केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीचे कनेक्टर्स प्रॉपर जोडले जातात आणि अशा पद्धतीनं आपल्या मशीनचं म्हणजे CPUचं असेंब्लिंग होत असतं. तर हे अशा पद्धतीनं जर आपण जरासं तिरकं करूया किंवा जो बॅक साईडचा पार्ट आहे, पोर्शन आहे, तो कशा पद्धतीने दिसतो तर तुम्हाला लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं हा बॅक साईडचा पोर्शन दिसतो. म्हणजे ग्राफिक्स कार्ड आपल्याला सगळ्यात बॉटमला दिसत असतं. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर आणि जसा हा मी USB ला कीबोर्ड जोडला तसं वेगवेगळ्या प्रकारचे USB ला तुम्ही जोडू शकताय. आणि हा PC चालू केल्यानंतर म्हणजे हा CPU चालू केल्यानंतर ज्याच्या थ्रू डिस्प्ले येतो म्हणजे VGA थ्रू डिस्प्ले येतो, तो VGA कनेक्टर, हा VGA कनेक्टर आहे. तर ते सेम प्रोसेस आपल्याला ह्या कनेक्टर थ्रू पण होते. म्हणजे हा पण VGA कनेक्टर आहे, HDMI, ह्या कोणत्याही पोर्टला जोडलं तर आपल्याला डिस्प्ले येतो. पण शक्यतो जर इंटरनल हा ऑनबोर्ड डिस्प्ले आहे, ऑनबोर्ड डिस्प्ले असताना पण जर तुम्ही एखादं ग्राफिक्स कार्ड किंवा काय जोडलं तर बाय डिफॉल्ट आपण नवीन जोडलेल्या एक्सटर्नल म्हणजे ॲडिशनल जोडलेल्या डिव्हाइसला जोडलं तर आपल्याला त्याची क्वालिटी आणि ते ज्या कारणासाठी जोडलेला आहे म्हणजे साधारणतः हा जो डिस्प्ले असतो तो कमी आउटपुटचा असतो. म्हणजे जसं हे ग्राफिक्स कार्ड 2 GBचा आहे तसं हा 32-64 MB असतो आहे. म्हणजे त्याची क्वालिटी आणि याच्या क्वालिटीमध्ये फार मोठा फरक असतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राफिक्स कार्ड जर जोडलं तर शक्यतो ग्राफिक्स कार्डला जर आपलं आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर किंवा TV किंवा जे प्रोजेक्टर असं कोणतंही डिव्हाइस जोडलं तर त्याला अतिशय चांगल्या प्रकारे डिस्प्ले येईल, डिस्प्ले क्वालिटी येईल, रिझोल्युशन येईल. तर अशा पद्धतीनं हा PC जो आहे तर आपण हा बघितलेला आहे आणि हा परत आपण डिसअसेंबल करून थोडक्यात याची माहिती घेऊया. तर डिसअसेंबल करत असताना सर्वात प्रथम हा आपण कीबोर्ड डिस्कनेक्ट करतो, त्यानंतर पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट करतो. पॉवर सप्लाय हा 4 पिनचा पॉवर सप्लाय, त्यानंतर हा 24 पिन पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट करतो. तर पॉवर सप्लाय ज्या ज्या पार्टला दिला आहे म्हणजे हा पार्ट जो आहे हार्ड डिस्क त्याला डिस्कनेक्ट करतो आहे. त्यानंतर ही जी हार्ड डिस्क आहे पूर्णतः ही हार्ड डिस्क पण आपण डिस्कनेक्ट करतो. त्यानंतर ग्राफिक्स कार्ड, हे ग्राफिक्स कार्ड आपण काढूया. त्यानंतर ज्याच्या थ्रू मदरबोर्डला हार्ड डिस्क कनेक्ट केलं तो पार्ट पण आपण डिस्कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर हे जे 40 पिनची केबल ID केबल म्हणतो ती पण आपण काढूया. त्यानंतर सगळ्यात शेवटी राहतोय तो CPU आणि रॅम. तर अशा पद्धतीनं आपला हा जो आपण CPU वापरतो, जो CPU स्मार्ट दिसतोय आपल्याला दिसताना एका बॉक्समध्ये, पण त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचे बॅकग्राऊंडला पार्ट काम करत असतात आणि हे ईच अँड एव्हरी पार्ट तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा CPUमध्ये मॉनिटर, कीबोर्ड, माऊस किंवा प्रिंटर
त्याला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व ह्या आतल्या पार्टला दिलं पाहिजे. हे वेगवेगळ्या पार्टचं जसं आपण आज माहिती घेतली तसं हे सगळं एकत्र जोडून नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे कशा पद्धतीने वर्क करतं आणि त्याचे आउटपुट कशा पद्धतीने निघतात तर त्याच्याबद्दल माहिती घेऊया. थँक्यू, धन्यवाद.